मुंबई महापालिकेसंदर्भात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा लवकरच होणार आहे। दुपारी 12 वाजता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची अधिकृतरित्या घोषणा होणार असल्याचं कळतंय। तर दुपारी 12 वाजताचा मुहूर्त ठरलाय। मुंबई महापालिकेसाठी अखेर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा होणार आहे। प्रकाश आंबेडकर कदाचित या संदर्भातली अधिकृत घोषणा करतील। दुपारी 12 वाजता ही घोषणा होणार असल्याचं कळतंय। तर मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधूंच्या विरोधात काँग्रेस आणि वंचित हे एकत्र आलेले आहेत आणि तिसरीकडे महायुती आहे। त्यामुळे तिरंगी लढत आपल्याला मुंबई महापालिकेमध्ये पाहायला मिळू शकते। खरं तर चौरंगी लढत मिळायला पाहिजे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये आपल्याला एका बाजूला ठाकरे बंधू, दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी, तिसरीकडे शिवसेना आणि भाजपची महायुती आणि चौथी राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर अशी चौरंगी थेट लढत पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता मुंबई महापालिकेमध्ये आपल्याला खूप निकराचा लढा पाहायला मिळणार आहे। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची अधिकृत घोषणा दुपारी 12 वाजता होणार असल्याचं कळतंय। वंचित बहुजन आघाडीशी काँग्रेसची चर्चा सुरू होती। आता अखेर जागा वाटपही निश्चित झालं असावं आणि त्यामुळेच आता युतीची घोषणा होतीये। त्यामुळे काँग्रेसचा प्रस्ताव वंचितनं मान्य केल्याचं दिसतंय। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हे आता काँग्रेस सोबत चर्चा करत नाहीये। त्यामुळे आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची अधिकृत घोषणा होणार आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, अखेर ही घोषणा होतीये। ही अतिशय महत्त्वाची बातमी आणि आत्ताच्या घडीची ही मोठी बातमी आहे, कारण वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस आता एकत्रित निवडणुकीला सामोरे जाते अशा पद्धतीची माहिती समोर येताना दिसते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेससोबत बोलणी सुरू ठेवली होती। मात्र एकीकडं वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची देखील चर्चा सुरू होती आणि ती चर्चा आता कुठेतरी पुढे गेल्याचं आपल्याला दिसतंय। आज दुपारी 12 वाजता हर्षवर्धन सपकाळ आणि धनंजय फुंडकर हे एकत्रित पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आघाडी संदर्भातली घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। सध्या जागा वाटप ठरलेलं आहे का? त्यानुसार काँग्रेसनं वंचितला नेमका काय प्रस्ताव दिला? जागा वाटपाच्या अनुषंगाने आपण ज्यावेळेस पाहायला जाऊ त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीला तब्बल 62 जागांचा प्रस्ताव जो आहे तो काँग्रेसकडून देण्यात आलेले आहेत। उर्वरित साधारणपणे 156 जागा ज्या आहेत ते काँग्रेस लढणार आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील प्रयत्न करत होता, मात्र त्यांना साधारणपणे 31 जागांची मागणी केली होती। ती मागणी त्यांची पूर्ण होताना दिसत नाहीये। वंचित बहुजन आघाडीला ज्या जागा देण्यात आल्या होत्या त्यातीलच जागा शरद पवार गटानं मागितल्या होत्या आणि त्यामुळेच शरद पवार गटाला आता कुठेतरी नकार दिल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। 9 जागा अशा जागा होत्या ज्या शरद पवार पक्षाला आपण केवळ सोडू शकतो आणि त्यातील केवळ एकच स्टँडिंग 12 वाजता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा तर होणार आहे, मात्र त्यासोबतच आता उमेदवारांची यादी जाहीर होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निलेश, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।